मध्ये जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता साऱ्या हृदयातून मध्ये जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता थँक्यू. चला जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पण जे सॉन्ग आहे ते सध्या ऐकलं गेलं नितीन गावडे ऑफिशियल चॅनलला. पण हे सॉंग्स आहेत ते सॉंग्स देखील आपण पाहू शकतात आणि ते गायला गेलेले सॉंग सध्या आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकलेला. मॅचला सुरुवात होईल. महत्त्वाचा मॅच आहे, मोठा मॅच आहे. दोन संघ आपण पाहिलं तर विनर टीम आहे. त्या विनर टीममध्ये मॅचला सुरुवात होत आहेत. त्याच्यानंतर एक्झिबिशन मॅच काही वेळामध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. तिथे घासकोपरी गावातील खेळाडू आहेत ते तुम्हाला एक्झिबिशन मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या संपास रेडी. मॅचला सुरुवात. विघ्नेश फायटर वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडा. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळाले. सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 1 रन. भूपेश पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या त्याला चेंडूला मात्र खेळून काढले आहेत. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 2 धाबा. मोठा मोठा खेळाचा प्रयत्न चेंडू ऑफ साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात फिल्डिंग चांगली केलेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धाबा धावफलकावरती 3. फटका दर्जेदार खेळलाय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आदरणीय मारुती पेडमकर साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. मारुती पेडमकर साहेब आपलं स्वागत. अंडरम बॉक्स क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहतात आणि त्यांच्या मंचावरती मुख्य आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत आहे. धाबा धावफलकावरती 4. बॉलचा काही संपला 4. कडक स्ट्रोक खेळलाय. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. बॉलला अडवलं आहेत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धाबा धावफलकावरती 5. चेंडूचा खेळापर्यंत संपलाय 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. फिल्डिंग एफर्ट तुम्ही मैदानावरती पाहू शकतायत. खूप चांगल्या पद्धतीने दाखवले जातात अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून. शेवटचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर एक षटकाचा खेळ मैदानावरती संपला. धाबा धावफलकावरती 6 धाबा. ठना ठना तुझं बोंबलशील ठना ठना. लग्नाला जायाला शालू नेसू नको. जुना जुना शालू नेसू नको. जुना जुना नेसू नको. जुना जुना तुला सांगते मी. 1 ओव्हर्स एक षटकाचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 6. या संपास उमेश मैदानावरती येत आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 6. सेकंड ओव्हर उमेश स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर आर्चिस. पुन्हा मात्र क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा प्रयत्न. वेगाने मात्र रन घेतली जात आहेत. एक सिंगल येतं. सिंगलच्या माध्यमातून धाबा धावफलकावरती आपण पाहिलं तर 7. रुपेश पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे. फटका खेळलाय. धावचीची संधी. फेकी चांगल्या एंड बरोबरच्या एंडला झाल्या आहेत आणि स्ट्रायकर एंडला फेकी होत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर. रनआउट गॉन. तू नको अशी चालू नको. दाना दाना अशी चालू नको. दाना दाना भाच्याच लगीन है रजे रुसू नको. या शुभ दिना रजे रुसू नको. या शुभ दिना भाच्याचा बोलताना रजे उरू नको. दाना दाना रजे उरू नको. दाना दाना. थँक्यू. धावा 7. एक गडी बाद. 1.2 चेंडू आतापर्यंत खेळ संपलात. विघ्नेश फायटर वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडामध्ये सुरू असलेली मॅच. सभापती चषक 2025 आपण पाहतात. माऊली क्रीडांगण काटेचे मैदान आणि काटेच्या मैदानावरती सुरू आहे अंडरम बॉक्स क्रिकेटचा सध्याचा हा घमासान. फटका चांगला खेळला. ड्राईव्ह केला परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण. वॉड फील्ड. एक सिंगल मात्र पाहायला मिळेल. आज मला 100% एक्स्ट्रा एफर्ट द्यायचे आहेत. रोहन चांगली फिल्डिंग.
एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपलात. उद्या DBN लाईव्हची टीम इन ॲक्शन मध्ये असणार आहेत. मैदानाचा आढावा घेण्यासाठी प्रवीण पाटील धनंजय मांगेला पोहोचले. त्यांना उद्या खेळायचं. नयन तांडेल असतील. साहिल कॅमेरा आमच्याकडे द्या, बाकी तुम्ही खा. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 10. केवळ फास्टर बॉलर तो उद्या खेळणार आहेत. ओ सिक्सर मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलाय. विकेट आलाय आणि धावफलकावरती धावा 10. सुशांत बात. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. 10 धावा आहेत. रोहन आपलंही स्वागत आहे. फिल्डिंग पोझिशन मध्ये सध्या आपण रोहनला पाहतायत. बाबा प्ले मैदानावरती घेण्यात आलेला आहे. आता महेश पाटील पुढे 2 प्रश्नचिन्ह आहेत की नक्की कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं याच्या पुढे त्याचं प्रश्नचिन्ह असणार आहेत. घासकोपरी संघामध्ये टीम मिटिंग ते तिथेही घेतली जात आहेत. भरपूर सारे खेळाडू घासकोपरीचे पोचले आहेत एक्झिबिशन मॅचमध्ये. प्रसाद आपले स्वागत आहे. प्रसाद जाधव. ओ क्लीन बोर्ड. यष्टी दाखवली. गोलंदाजानं वाकवली. मैदानाच्या बाहेर पाठवलं. विकेट आली आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. ऑफस्टंपच्या ज्यावेळी आपण बाहेर उभं असतो त्यावेळी तुम्हाला तुमची लेग स्टंप कुठे असतं, मिडल स्टंप कुठे असतं, ऑफ स्टंप कुठे असतं हे माहीत असतं, गरजेचं असतं. परंतु तिथे तसं काही घडलं नाहीत. आपली यष्टी दाखवली होती आणि गोलंदाजानं परफेक्टली वाकवली होती. विकेट आल्यात. 2.1 चेंडूनंतर धावा आहेत 10 रन. विघ्नेश फायटर वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडामध्ये सुरू असलेली मॅच. नवीन खेळाडू सिद्धेश मैदानावरती दाखल झाल्यात. गोलंदाज नितीन आहेत. नितीन कमी रन द्यायचे त्याला 3. चांगली फिल्डिंग. धावचीची संधी. पुन्हा मैदानावरती विकेट येऊ शकतात आणि विकेट आलाय मैदानावरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गमावल्यात विघ्नेश फायटरनं गॉन. हे सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्या. डीजेवालाही भूक लागलाय. त्यांनी आता गाणं लावलंय बरोबर, कारण की जेवणाची सुविधा डीजेवाल्यालाही करा. धावा 10. 4 गडी बाद. पुन्हा ड्राईव्ह केला. धावचीची संधी निर्माण झालाय. आणखीन एक विकेट या षटकामध्ये. नितीन विकेट विकेट आणि विकेटच मिळवतोय. डिमांड विकेट जी होती विकेट आलाय. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. रन झाल्या 10. 10 वरती 5 विकेट. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन खेळाडू जयेश आलेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 10. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल फील केल्यात. आरामातरित्या करतात. माहीत आहेत जास्त घाई नाही करायची. रन झाल्यात 11. 5 गडी बाद. 11 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्विंग बॅटर जोरात फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. रन 11. शेवटचा बॉल बाकी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळल्या डोंगरपाडाकडून. उचली घेणारा बॉल. पाठीमागे दिशा दिल्या फक्त या बॉलला. षटक संपल्या मैदानावरती बरोबर. 3 ओव्हर नंतर रन 12. 12ला विकेट गमावला. 5 शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. ऐकत डीजेच्या माध्यमातून एक संगीत. थँक्यू. बेनी याला मैदानावरती गोलंदाजीवरती शेवटचे 6 चेंडू फेकण्याची जबाबदारी बेनी यांच्यावरती दिली जात आहेत. समोर जयेश आहेत. पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळत आहे जयेश. बेनी ओव्हर द विकेट मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. पहिला बॉल ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र कंप्लीट केलं. ते आधी करायचं होतं.
ज्यावेळी तुम्हाला बॉल टू बॉल सिच्युएशनमध्ये रन घ्यायचे होते त्यावेळी तुम्हाला विकेट जिथे तुम्ही गमावलं तिथे तुम्हाला सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन करायची होती, पण ते आधी नाही केलं आणि त्याचा फायदा मैदानावरती घेतलाय तो अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाने. धाबा 13, 5 गडी बाद. फटका तर कडक खेळलाय, परंतु तिथे काय घडलंय, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टी धावा 4, दर्जेदार कडक 4 चौकार. थँक्यू. फिल्डिंग तर चांगली होती, एफर्ट तर चांगले लावले होते. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल कशा प्रकारे फिल्डिंग केली होती, डाईव्ह लगावली होती. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले पण तो चेंडू दूर निघून गेलात आणि तिथे मात्र जवळपास खाली झोनमध्ये हा चेंडू चौकाराच्या दिशेने मार्गस्थ होत असताना धावा फलक्यावरती 17 धावा 5 गडी बाद. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. अभिषेक अभी नाही तो कभी नाही. चांगला फटका खेळलाय, तितका चांगला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बेनेच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज धावचीत होण्याची शक्यता. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. रनआउटच्या माध्यमातून विकेट आले आहेत. 6वा धक्का 18 वरती. समोर समोर काही प्रेक्षक वर्ग बसला त्यांना विनंती तो कपडा आहे तो थोडंसं सोडा. आणि एक खेळाडू जो मध्ये बसलाय बाउंड्री लाईनच्या बरोबर जवळ आहेत त्याला विनंती थोडं मागे वा. तर येल्लो कपड्याच्या मागे जा. धावा झाल्यात 18, 6 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत. तर काही नियम आणि काही रूल्स रेग्युलेशन आहेत खास करून आपल्या सर्वांसाठी असणार आहेत. ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहेत. सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याबद्दल धावा फलकावरती 18 धावा 6 गडी बाद. नवीन बॅटर एका बाजूला साजन तर एका बाजूला अभिषेक आहेत. अभिषेकच्या बॅटमध्ये फटका चांगला खेळलाय. रनआउटची संधी आणि मैदानावरती रनआउट आलाय. फलंदाज बाद होतोय. अभिषेक मैदानाच्या बाहेर. गॉन. जयेश चांगली फिल्डिंग केली, फेकी चांगली केली. बेनिश हातामध्ये फेकी केली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आल्यात आणि धावसंख्या धावा फलकावरती 18. धावा 7 गडी बाद. फटका चांगला खेळला. पुन्हा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी होती मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये रनआउटच्या विकेट जास्तीत जास्त आलेले आहेत. 19 धावा 7 गडी बाद. फिल्डिंगची रचना खूप चांगली आहे टीम डोंगरपाडाकडून. अक्षय इलेव्हन 5 रनआउट आतापर्यंत आलेले आहेत. ही माहिती आम्हाला केवळ पोहोचवत आहेत डीबीएन लाईव्हच्या वतीनं. अचूक नेटवर्क क्लीन अँड क्लिअरिफिकेशन लाईव्ह नेटवर्क म्हणून आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हकडे पाहिलं जात आहेत. अपग्रेड अपडेट ह्या गोष्टी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये प्रेक्षकांना दाखवण्याची संधी आहेत ते डीबीएन लाईव्हच्या वतीने सातत्याने दिली जात आहेत. सोडून दिला आहे परंतु पंच साहेब काय करूच शकत नाहीत. इथे निर्धाव चेंडू आला मैदानावरती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा 7 गडी बाद. करायच्यात रन मैदानावरती 20 धावेचं टार्गेट आहेत. 4 षटकांमध्ये करावे लागतील 20. त्या अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला एक ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि येऊयात पुन्हा या मॅचच्या दिशेने. या मंडळाचे अध्यक्ष करताना आपण पाहिलं तरी अंडरआर्म बॉक्स वसविरार हे जे अंडरआर्म क्रिकेट बॉक्स आहे त्या बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी निखिल जोगे यांना विनंती करतो. निखिल जोगे आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे गोड असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर आणि बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं व्यक्तिमत्व आहेत आदरणीय मारुती पेडमकर साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र मुख्य मंचावरती केला जातोय.
अजू पाटील साहेब आणि खरं तर प्रशांत राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार हे मंडळ आणि त्या मंडळाचे अध्यक्ष आपण पाहिलं तर मारुती पेडामकर साहेब आणि त्या मारुती पेडामकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला. धन्यवाद, आपल्या मनापासून आभार आहेत. मायची शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन निखिल जोगी यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळाले. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 आपण सर्व पाहतायत. टार्गेट मैदानावरती 20 धावेंसह या मॅचमध्ये ठेवण्यात आलेला आहे. मयुरेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सोमनाथ. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मयुरेश आणि सोमनाथ ही जोडी रेडी आहेत. मॅचला सुरुवात. टार्गेट 20. पहिला बॉल. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट. वेगाने धावतायत, जलद गतीने धावतायत. रनिंग बिटवीन द विकेट या खेळाडूकडे खूप चांगली आहेत. जितक्या वेगाने तो खेळतो तितक्या वेगाने तो धावतोय. चित्त्याच्या चपलाईनं, हरणाच्या वेगानं ही सिंगल त्यांना कंप्लीट करत असताना मैदानावरती आपण पाहू शकतायत. अचूक रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. सोमनाथ स्ट्रायकरवरती. पुढचा बॉल पुन्हा ड्राईव्ह केला. सिंगल मात्र कंप्लीट होतं सर पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचतात 2. चेंडूचं खेळापर्यंत मैदानावरती संपलं 2. अजूनही 4 बॉल मैदानावरती येणं शेष आहेत या षटका दरम्यान. टार्गेट 20 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवतात. माहीत आहेत विकेटच्या जवळपास सभोवताली हा स्ट्रोक खेळायचा आहे, जास्त दूर नाही खेळायचा. सिंगलनं काम चालतात. मग मोठ्या फटक्याची काय गरज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या मयुरेश आणि सोमनाथ करतायत. धावा फलकावरती 3. पुन्हा सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. जलद गतीने सिंगल मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. धावा 4. 4 बॉलचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 16 धावेची गरज. पुढचा बॉल पुन्हा हलक्यात अनेक सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 5. शेवटचा बॉल मैदानावरती शेष. दोघांसाठी विशेष. लास्ट बॉल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोचतात संघाच्या 1 धावा. शेवटचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर चेंडूला मात्र फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या 6. टार्गेट 20 आहेत आणि येणारे बॉल मैदानावरती आहेत 18. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 14. डीजे माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या 18 बॉलचा खेळ शेष. 18 बॉलमध्ये विशेष 14 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. चला एक्झिबिशन मॅचचा टॉस या मॅच नंतर आपण लगेचच तो करणार आहोत. सहा धावा. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी मैदानावरती निर्माण झालाय. त्याच पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. तिसरे पंच आता बिझी होतील. डिसिजन पेंडिंग. धावचित आहेत, रनआउट आहेत, नाही आहेत, सेफ पोचल्यात की नाही पोचल्यात आता तिसरे पंच पाहतील, पडताळतील आणि आपल्यापर्यंत डिसिजन कळवतील.
पाहू शकतात आपण स्क्रीनवरती पहा ही दृश्य आहेत. अभिषेकचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी ड्राईव्ह करायचा होता, रनआउटची संधी, विकेट किपर थोडेसे दूर गेले होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यावेळी चेंडू ज्यावेळी यष्ट्यांना लागला त्यावेळी बॅट भरपूर दूर राहिलेले आहेत चेंडू आणि तिथे बॅट दूर राहत असताना OUT सिग्नल आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आलाय. फलंदाज मयुरेश आउट. फलंदाज मैदानाच्या बाहेर. मयुरेशला मात्र जावं लागतंय. थोडं दूर राहिले होते. जवळपास बॅट आहे ती बॅट मात्र ग्रीजमध्ये येण्याच्या जवळपास थोडंसं दूर राहिले, त्याच्यामुळे विकेट आल्यात आणि विकेट आल्यानंतर धफलकेवरती धावा 6 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन खेळाडू उमेश मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रन 6. पुढचा मॅच एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय मॅच. घासकोपरी संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेट संघ. मजा येईल. रायगड वर्सेस ठाणा असा मॅच असेल. महेश पाटील आपली बस घेऊन आलेले आहेत. त्या बसमध्ये जवळपास 50 ते 60 खेळाडू आलेले आहेत घासकोपरी गावातून आणि त्याच्यामध्ये फक्त खेळणार आहेत 7 ते 8 खेळाडू. महेश पाटील पुढे आता प्रश्नचिन्ह आहेत की नक्की कोणाला घ्यायचं. वाईट बॉल. आता रेफर केलं, आता रेफर कोणी केलंय ते पाहूयात. पंचाने तर वाईट बॉल सांगितलाय. या संपास रेफर केलं, फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलेलं आहे. चिराग पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. घासकोपरी गावातील असा आता एक तरुण आहेत की जो बी सिव्हिल इंजिनियर म्हणून सध्या काम करतो, आर्किटेक्चर म्हणून चिराग पाटील आपण यायचं आहेत. हरेश्वर पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि आपल्या आगरी समाजातील आपल्या घासकोपरी गावातील असं एक तरुण आहेत. चिराग या मंचावरती आपलं स्वागत आहे. चिराग पाटील यांचं आगमन होतात. मंचावरती आपलं स्वागत आहे. BE सिव्हिल इंजिनियर आणि घासकोपरी गावातील आपले हरेश्वर पाटील आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत. चला पंच आता जागेवरती जाणार आहेत, तिथून डिसिजन कळवणार आहेत. पण आता इथे पाठीमागे काही प्रतिनिधी आहेत ते सांगतात, हातावर इशारा करतायत. पण ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आलाय वाईट बॉल. रन 8 करायच्या अजूनही 12. अभिषेक मैदानावरती तयार आहेत. सोमनाथ एका बाजूला स्ट्राईक येण्यावरती, दुसऱ्या बाजूला उमेश. करावं लागतील 12. येणारे बॉल 16 बॉलमध्ये 12 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं मॅचमध्ये. स्कूट 10 रन 1 विकेट के नुकसान पर और सोमनाथ 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. उमेश 2 पर बैटिंग करते हुए 10 रन का 1 विकेट के नुकसान पर. अक्षय 11 डोगरपाड़ा टीम बिगन स्पाइडर के खिलाफ बहुत बढ़िया प्रदर्शन. लक्ष्य इतना बड़ा नहीं है, यहाँ से साझेदारी की ज़रूरत तो है. बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी हो रहे, आक्रमण जरूर किया गया. बहुत सारे खिलाड़ी दायरे के अंदर हैं. गेंदबाजी करे गेंदबाज अभिषेक. जी आपका भी स्वागत है. प्रवीण भी हमारे साथ जुड़ चुके हैं. प्रवीण आपका भी स्वागत है. DBN के CEO इस वक्त कॉम्बॉक्स में गति का इस्तेमाल बहुत बढ़िया कर रहे हैं. सेंसिबल बल्लेबाजी बीच मैदान पर बैटर द्वारा और इस सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 11 रन 1 विकेट के नुकसान पर. अक्षय 11 डोगरपाड़ा का खेमा बहुत प्रसन्न लग रहा है. यहाँ अच्छा माहौल बना हुआ क्योंकि रन तेजी के साथ आ रहे. दूसरा ओवर
रन संख्या 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। टपक आने के बाद क्या गेंद लेग स्टंप के ऊपर से चली गई? बिल्कुल लेग स्टंप के ऊपर से चली गई है। टीम मेंबर की तरफ जाना पड़ेगा। बल्लेबाज ने चैलेंज किया। बीस रनों का टारगेट है। टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन एक दो विकेट से कहानी हमेशा बदलते हुए आपने देखा है। विघ्नेश फाइटर की टीम मैदान के अंदर और बढ़िया प्रदर्शन विघ्नेश फाइटर का रहा, लेकिन इस मुकाबले में डोंगरपाड़ के खिलाफ जब आप खेल रहे थे तो पहली पारी में रन आपने ज़्यादा नहीं बनाए और वहाँ थोड़ी सी परेशानी रही है। मैच फंसा हुआ है। 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले आपको दिखाया जाएगा डीबीएन लाइव पर। लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हैं या ऑफ ब्रेक, देखते इस वक्त बहुत ही करीबी मामला, बहुत ही करीबी मामला है ये। 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। डीबीएन पर यह सारा नजर आप देख रहे हैं। दूध का दूध, पानी का पानी। टप्पा खाने के बाद उछाल जरूर था। ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्लास करने की कोशिश की गई थी। अंपायर का डिसीजन बिल्कुल रेडी है। विजय तैयार, चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट है। किसके पक्ष में डिसीजन जाएगा? टीवी अंपायर इट्स अ फेयर डिलीवरी। और इसी के साथ ये बिंदी गेंद बहुत इंपॉर्टेंट विघ्नेश फाइटर टीम के लिए। जितनी बिंदी गेंदें आएगी उतना फायदा उनको मिलने वाला है। यहाँ स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और 9 रनों की जरूरत है। समीकरण आपके स्क्रीन पर है डीबीएन लाइव पर। धनंजय इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं। रन संख्या 11, 1 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों में 9 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर ने किया। 11, 1 विकेट के नुकसान पर है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। सोमनाथ 5 पर बल्लेबाजी करे, उमेश 2 पर बैटिंग करे। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और नेविल गेंदबाजी करने के लिए। सामने बल्लेबाज की बात करते इस वक्त कवर पर खिलाड़ी है, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी है और प्रेशर बनाने की कोशिश हो रही है। प्लान तो सही है। हमारे गेंद आउट, सफलता मिली है। नेविल को सफलता मिली है और दूसरे विकेट का पतन। सोमनाथ डिपार्ट। अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी। अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी। घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी। घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी। 11 गेंदों का खेल आना बाकी है। 9 रनों की जरूरत है। मैच इंटरेस्टिंग है। टोटल छोटा है लेकिन बैटल बड़ा चल रहा है। 11, 2 विकेट के नुकसान पर। दर्शक काफी संख्या में मौजूद। तीसरा ओवर। आने वाला मैच बहुत इंटरेस्टिंग है और 2 बड़ी टीमें हैं। एग्जीबिशन का मुकाबला। गेंदबाजी कर गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर सुदूर तरीके से गेंद को स्क्वायर की तरफ खेल दिया था। 1 रन लेने का मौका सिंगर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 12 रन, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। उमेश 2 पर बैटिंग कर रहे हैं। नितिन के ऊपर दारोदार 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 10 गेंदे 8 रन चाहिए। स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए उमेश। इस ओवर की कहानी अगर देखें तो बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। रिक्वायर रन 4.80 का है। अगली गेंद के साथ फुल टॉस गेंद ड्राइव किया। सुंदर फील्डिंग, शानदार फील्डिंग दायरे के अंदर। लाजवाब फील्डिंग का मुजाहिरा। इधर देख, इधर गेंद के ऊपर बिल्कुल निगाह नजर है। बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर। 13, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। रन आपको जरूर मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। सिंगल निकाल रहे हैं, दबाव बना रहे हैं गेंदबाज के ऊपर। स्कोर 14 रन, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। अक्षय 11 डोंगरपाड़ा और विघ्नेश फाइटर के बीच आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं। बीच मैदान पर चर्चा हो रही है। इंपॉर्टेंट मैच। दोनों अंपायर बढ़िया काम कर रहे हैं। मैच समाप्त नहीं है
लड़ रहे हैं टीम के लिए, अपनी टीम के लिए लड़ रहे हैं, जीतने के लिए लड़ रहे हैं। 8 गेंदे 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ड्राइव किया, सुंदर फील्डिंग, लेकिन थ्रो अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है। इधर दोबारा पिक्चर में है, इधर के ऊपर कैमरा, पूरे टूर्नामेंट में इनके ऊपर कैमरा है। एक बार अच्छी फील्डिंग करते, एक बार खराब फील्डिंग करते हैं। यहाँ फील्डिंग अच्छी की, थ्रो अच्छा नहीं है। देखिए आपके ऊपर कैमरा है इधर भाई। 7 गेंदे 5, कैमरामैन भी कबाला कर रहे हैं। 15 2 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है। इस ओवर की अगली गेंद टप के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद घुमाव मिला, अच्छी गेंदबाज द्वारा। अब चक्कर ओवर की समाप्ति। 6 गेंदे 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी, अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी। 16 पट्टू, 6 गेंदे 4। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज साजन तैयार। 16 पट्टू है। यहाँ उमेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, नितिन 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 90 के आसपास का स्ट्राइक रेट है उमेश का, 100 का स्ट्राइक रेट नितिन का है। साजन अंडर प्रेशर आपको बेहतर प्रदर्शन करना आना चाहिए। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है और खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। अब यहाँ से अंडर प्रेशर आपका टैलेंट देखा जाएगा, दबाव में आप किस तरह से बल्लेबाजी करते हैं और दबाव में आप किस तरह से गेंदबाजी करते हैं वो देखा जाएगा। अनुभव की कोई कमी नहीं है, बेहतरीन प्रदर्शन कर चुके साजन। स्ट्राइकर पर बैटर नितिन 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 6 गेंदे 4, कंपल्सरी चेस। आंखों के सामने खिलाड़ी है, दोनों खिलाड़ी आप देख सकते हैं इस वक्त बिल्कुल थोड़ी सी दिक्कत है बल्लेबाज के लिए। गेंदबाज तैयार, 6 गेंदों का खेलाना बाकी। पहली गेंद बॉक्स के बाहर, दबाव का शिकार, धारी के अंदर बहुत सारे खिलाड़ी। नितिन बैक टू द पेबल एंड गॉन। शुक्रिया टीम। व्हाट अ मैच। शुरुआत तो बहुत बढ़िया हुई है, स्टनिंग स्टार्ट। पहली गेंद पर नितिन का शिकार, बॉक्स के बाहर खेलते, फुल टॉस गेंद थी। इन द मिडल ऑफ एवरी डिफिकल्टी लाइज अपॉर्चुनिटी। हर कठिनाई में एक अवसर जरूर होता है, इन बात के लिए कठिनाई है। और पहली गेंद पर शिकार आपने किया। रोहन मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए। अब 5 गेंदे 4। किसके लिए खुलेगा जीत का द्वार, किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार। रोचकता है बरकरार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। कमाल का मैच है ये, बहुत जबरदस्त मैच। यहां अच्छा थ्रो होना चाहिए, अच्छा थ्रो है, बल्लेबाज आउट। 4-4-4। कौन करेगा पलटवार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस। कीप काम, यहाँ शांति रखिए, शांति में क्रांति करना आता है। बिल्कुल बहुत ही इंटरेस्टिंग मैच है। महेश हमारे साथ जुड़े हुए हैं और चेहरे पर मुस्कुराहट है। अभी 40+ का टूर्नामेंट समाप्त हुआ गोपुरी गांव में, बहुत ही शानदार आयोजन। अब जाकर ये रनआउट का विकेट है। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है, जंग चढ़ा है क्रिकेट का। रंग में बिल्कुल चढ़ा हुआ है क्रिकेट का, और रंग में थोड़ा सा भंग भी हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम अक्षय 11 बिल्कुल प्लेटफॉर्म पर थे, गाड़ी रंपम जा रही थी। उसी वक्त विघ्नेश फाइटर ने अपना जुनून दिखाया, अपना जज्बा दिखाया। जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में साजन द्वारा। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज उमेश 4 पर बल्लेबाजी कर रहे। वीरू के ऊपर भी निगाह है, कोहली की तरफ गेंद को खेला गया, 1 रन लेने का मौका। अब आपके पास 3 गेंदें हैं, 3 रनों की जरूरत है। इस मुकाबले में आएगा मजा। अंडर एडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग इतिहास बनाते हैं। इतिहास बनाने का मौका
सुनहरा अवसर है बल्लेबाजों के लिए, सुनहरा अवसर है गेंदबाज के लिए। सभापति चषक 2025। अब आपके पास 3 गेंदें हैं, 3 गेंदों में जीतने के लिए 3 रन चाहिए। स्ट्राइकर पर बैटर वीरू उमेश 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद साजन तैयार। 2 खिलाड़ी आंखों के सामने मनोवैज्ञानिक दबाव बनाने के लिए, 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर, बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। सिंगल बचाना है। बैकवर्ड चले गए, बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और आउट। और एक सफलता मिली है, सेलिब्रेशन करने का मौका मिला। विघ्नेश फाइटर ने वापसी का बिगुल बजाया है। बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा। ये हो डगर वो हो डगर, मैं न रुकेगा। आइला रे आइला, आत्तीचा माइला, आइला रे आइला, आत्तीचा माइला। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा। जश्न चला है, जश्न चलेगा। क्या मुकाबला यह। अब आपके पास गेंदे शेष 2 गेंदों में 3 रनों की जरूरत है। कहानी में पलटवार। क्रिकेट में टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क। टीम वर्क बहुत इंपॉर्टेंट है। जिस तरह से देखिए, ये सिंगल अगर आपको मिलता ना तो आपके चेहरे पर स्माइल आती, लेकिन विकेट आ गया ना तो बल्लेबाज बहुत नाखुश है। और बढ़िया प्रदर्शन मैदान के अंदर। अब गेंदे आपके पास शेष 2 गेंदों में 3 रन चाहिए। चलिए अपनी जगह पर चलिए। शांति रखिए, शांति में क्रांति करना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी। दिमाग को ठंडा रखिए। धोनी स्टाइल क्रिकेट के लिए अब जाकर प्रेशर बढ़ता हुआ। क्रिकेट का गेम अगर देखें तो जेंटलमैन लोगों का खेल है। अ जेंटलमैन गेम प्लेड विथ पैशन एंड ग्रेस। गेंदबाजी करने के लिए तैयार। इनका आना बाकी था भाई, इनका आना बाकी था। वाइड बॉल। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। कभी खुशी है तो कभी गम है। क्या खेल है मैदान के अंदर। 2 गेंदों में 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। अब इस मुकाबले में कुछ भी हो सकता है। 2 गेंदे 2 रन चाहिए कंपल्सरी चेस है, ये भी नहीं भूलना है। देखिए इसमें मैच में सब कुछ चलेगा। तालियां बज रही है, छिट्टियां बज रही है, कोई परेशान नहीं है। गाना भी बज रहा है, कोई परेशान नहीं है। लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है। यहाँ गलती से मिस्टेक हुई गेंदबाज द्वारा। 2 गेंदों में 3 चाहिए थे, अब 2 गेंदों में 2 रन चाहिए। कमाल का मैच है, पैसा वसूल मुकाबला। वक्त का मोहरा, वक्त का मोहरा। शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट के ये 3रा साल, कमाल बेमिसाल। दर्शक इस तरह का मुकाबला देखने के लिए आए हैं। रोचकता बरकरार इस मुकाबले में। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं मोहित। उमेश 5 पर बल्लेबाजी कर रहे। स्कोर 18, 5 विकेट के नुकसान पर। 20 रनों का टारगेट है, लेकिन टारगेट बड़ा नहीं है, या सोच बहुत बड़ी है। सोच का दायरा बहुत बड़ा है, क्योंकि हमेशा आपने देखा छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है। ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। राउंड विकेट गेंदबाजी। गेंद को ड्राइव किया, एक घास को बहुत सुंदर तरीके से गेंद को फील किया गया। विकेट गिरा है, तालियां बज रही है, प्रेशर कुकर की सीटी भी बज रही है। बहुत इंटरेस्टिंग मैच है मैदान के अंदर। गलती से मिस्टेक बेटा। आज सुट्टीचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे। 2 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता होती। 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे। 6 गडी बाद झालेत। तमाम आमच्या काटेच्या, कोपरीच्या, घास कोपरीच्या, विरारच्या प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर मनापासून एकदा टाळ्यांचा गजर करा, मनापासून टाळ्यांचा गजर। 20 धावांचा पाठलाग होतोय। पैसा वसूल मॅच मैदानावरती आहे। प्रेक्षकांना काय हवंय? हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर। मैदानात वाढली हृदयाची धडधड, सुरू झाली धडपड। निर्णयक्षणी बॅट्समनने केली गडबड। आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। सामन्याचं चित्र बदलते। कंपल्सरी चेस आहे। 20 धावांचा पाठलाग। सर्वोत्कृष्ट सामना संपूर्ण स्पर्धेतला सभापती चषक 2025चा पिक्चर सुपरहिट होतोय। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पाहायला मिळतोय।
प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा अतिशय रंगतदार रोमहर्षक उत्कंठवर्धक दुसरा डाव. शेवटचा चेंडू शिल्लक. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण? अक्षय 11 डोंगरपाडा की बिगनेसच्या फायटर. फटका चांगला खेळलाय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. असंभव को संभव करना कोई इनसे सीखे. विघ्नेश पाटिल सेलिब्रेशन कर रहे हैं. थँक्यू डीजे. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा अगदी लगेच सुरू होतो आहे. विजयी संघाचं अभिनंदन असेल. मॅनदेवाचा पुरस्कार आपण साजन काय क्लास बॉलिंग केले. मॅनदेवाचा पुरस्कार आपल्याला मिळेल. त्याचबरोबर जय गणेश घासकोपरी, श्री गणेश घासकोपरी आणि माऊली आपण मैदानावरती सर्व खेळाडू लाईन अप व्हायचं आहे. हा संपूर्ण स्पर्धेतला आणखीन एक मोठा मॅच आहे. त्यामुळे घासकोपरी गावातील सितारे आणि त्याचबरोबर काटेईमधील सितारे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. साजन आइये. फक्त 20 धावा डिपेंड करायचं होत्या आणि अशा वेळेला अफलातून कामगिरी केली. 6 चेंडू 4. पोंडके साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. फाउंडर मेंबर आहेत संयुक्त मित्रमंडळाचे आणि त्याचबरोबर पदाधिकारी देखील राहिलेले आहेत. आणि आता घासकोपरीची टीम मैदानावरती दाखल झालेली आहे. समीर पण मैदानावरती घेतोय. महेश त्या ठिकाणी आहे.